हॅलो मित्रांनो, माझे नाव राणी आहे आणि आज मी माझी गोष्ट तुम्हाला सांगायला आले आहे. माझे वय 19 वर्ष आहे आणि माझी हाईट 5 फूट 4 इंच आहे आणि मी दिसायला खूप हॉट आहे. घरामध्ये फक्त मी आणि माझे पप्पा राहत आहेत. माझी आई आणि माझा भाऊ एका ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले होते. त्यानंतर काही दिवस झाले आणि मग माझ्या पप्पांनी दारू पिणे सुरू करून टाकले होते. आता हळूहळू पप्पांना दारूची एकदम सवय झाली होती आणि आता ते ऑफिसवरून नेहमी दारू पिऊन घरी येऊ लागले होते. मी कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये ॲडमिशन घेतले होते आणि मी अभ्यासामध्ये ठीकठाक होती. मी जास्त हुशार पण नव्हते आणि एकदम ढ पण नव्हते. मला कॉलेजचे ते वातावरण एकदम खूप आवडू लागले होते कारण की इथे काही जास्त बंधन नव्हते. हळूहळू माझ्या सर्व मैत्रिणींचे बॉयफ्रेंड बनले होते. असे तर माझी पण इच्छा होत होती की कोणीतरी मुलाने मला प्रपोज करावे, पण कोणी मला अजूनपर्यंत प्रपोज केले नाही. सर्व मुले मला घुरून घुरून पाहत होते, पण कोणी मला प्रपोज करत नव्हतं. मी थोडी जाड होते आणि माझ्या सर्व मैत्रिणी एकदम स्लिम होत्या आणि त्यामुळे बहुतेक त्यांचे बॉयफ्रेंड बनले होते आणि माझा बनला नव्हता. कॉलेजवरून सुटले की मी घरी जात होते आणि मग काही वेळ आराम केला की मग मी संध्याकाळचे जेवण तयार करून घेत होते की जेणेकरून पप्पा आले की मी पटकन त्यांच्याबरोबर जेवण करू शकेन. पण आता माझ्या पप्पांनी तर मागचे काही दिवस झाले घरी जास्त दारू पिऊन येऊ लागले होते आणि ते घरी काही पण न जेवता एकदम झोपून जात होते कारण ते माझ्या आईवर खूप प्रेम करत होते आणि त्यांना एकट्याला करमत नसे. मी पप्पांना खूप वेळा सांगितले की तुम्ही दुसरे लग्न करा, पण ते ऐकत नव्हते. मला हे पाहून खूप दुःख होत होते आणि मी कोणाला हे सांगू पण शकत नव्हते. एक दिवस असे संध्याकाळी मी पप्पांची वाट पाहत होते आणि तेव्हा दरवाजा वाजला आणि मग मी दरवाजा उघडला होता तर मी पाहिले की एक अंकल पप्पांना सोडायला आले होते. अजिबात काही होश नव्हता त्यांना. अंकलने त्यांना कसे तरी पकडून उभे केले होते. त्यांना पाहून मी एकदम हैराण झाले होते आणि मी पटकन पप्पांना दुसऱ्या बाजूने पकडले आणि सहारा दिला आणि मग मी अंकलला म्हटले की काय झाले अंकल माझ्या पप्पांना. मग अंकलने म्हटले घाबरू नकोस, आज त्यांनी काही जास्त प्रमाणात पिऊन टाकले आहे, ते सकाळपर्यंत एकदम ठीक होऊन जातील. मग मी आणि अंकलने त्यांना त्यांच्या रूमपर्यंत नेऊन पोचवले होते आणि पप्पांना एकदम झोपवले होते. मग मी अंकलसाठी पाणी घेऊन आले होते आणि अंकलला थँक्यू म्हटले. अंकलने म्हटले काही गरज नाही आहे थँक्यूची. आणि मग तेव्हा मला समजले की अंकलने पण दारू पिली आहे कारण की मला त्यांच्या तोंडातून वास येऊ लागला होता, पण ते होशमध्ये आहेत असे वाटत होते. मग मी अंकलला विचारले, अंकल तुम्ही पण पप्पांच्या ऑफिसमध्ये काम करता का? तर अंकलने म्हटले की नाही, मी त्यांच्या बरोबर काम करत नाही. ते जिथे दारू प्यायला येतात मी पण तिथे रोज जाऊन दारू पित असतो आणि आमची अशीच मैत्री झाली होती. मी म्हटले अंकल तुम्ही पप्पांना कमी दारू प्यायला समजावून सांगा ना, पप्पा तर दररोज दारू पिऊन येतात. हे बोलत असताना मी थोडी रडू लागले होते आणि माझे डोळे एकदम पाणावले होते. मग जेव्हा अंकल माझ्याजवळ आले होते आणि माझे अश्रू पुसू लागले होते आणि मग मला त्यांनी त्यांच्या बाहूमध्ये पकडले होते आणि मग माझे अश्रू पुसत म्हटले की बाळा असे रडू नकोस, सर्व ठीक होऊन जाईल. मग मी त्यांच्यापासून थोडे दूर झाले होते आणि पप्पांना उठवले होते आणि आता पप्पा एकदम ठीक होते. मग मी त्यांना जेवण वाढताना म्हटले पप्पा तुम्ही दारू प्यायचे बंद करून टाका. त्यांनी एक वेळा माझ्याकडे पाहिले आणि हो मध्ये डोके हलवले होते आणि मग मी माझ्या घरच्या कामामध्ये लागले होते आणि मग पप्पा ऑफिसला निघून गेले होते आणि मी माझे घरचे काम करून कॉलेजला गेले होते. कॉलेजमध्ये जाऊन पाहिले तर तिथे आमचा क्लास बंक होता आणि मग मी पण क्लासच्या सर्व मुलींच्या बरोबर जाऊन बसले होते आणि पार्कमध्ये जाऊन बोलत होते. तिथे सर्व मुली त्यांच्या बॉयफ्रेंडचे किस्से सांगत होत्या आणि म्हणत होत्या की त्यांचे बॉयफ्रेंड त्यांना किती प्रेम करतात आणि त्यांना असे सर्व करताना किती मजा येत असते. जेव्हा मुलगा मुलीला किस करत असतो तेव्हा असे सर्व काही त्या सांगत होत्या. काही मुली त्यांचा पहिला अनुभव सांगत होत्या.
मी त्यांचे हे सर्व बोलणे ऐकून एकदम गरम होऊ लागले होते आणि मग मी तिथून उठून गेले होते आणि मग माझ्या घरी परत आले होते. मग मी आरशासमोर उभी झाले होते आणि मी विचार करू लागले होते की माझ्यामध्ये आणि बाकीच्या मुलींमध्ये किती फरक आहे. त्या सर्व एकदम जीवनाचा आनंद घेत आहेत आणि मी इथे बसून बोर होत आहे. मी दिसायला काही वाईट नव्हते, सुंदर होते, पण हो थोडी जाड होते. माझ्या कॉलेजच्या सर्व मुली एकदम मॉडर्न जीन्स, लेगिंग्स स्कर्ट आणि मस्त टॉप घालून कॉलेजमध्ये येत होत्या आणि मी तर कॉलेजमध्ये फक्त सलवार आणि कमीज घालून जात होते. मी माहीत नाही किती वेळपर्यंत असेच विचार करत होते आणि माझ्याविषयी विचार करू लागले होते की मी कसे करून बाकीच्या मुलींसारखे बनू शकेल आणि कोणी मुलगा पण मला प्रेम करेल. आता माझ्या आतमध्ये जवानी पण फुटू लागली होती आणि त्या सर्व मुलींचे बोलणे ऐकून माझ्या मनात काहीतरी होऊ लागले होते. आज पप्पा रात्री कमी दारू पिऊन आले होते आणि त्यामुळे मी एकदम खुश झाले होते. मग मी एकदम खुश होऊन पप्पांना जेवण दिले होते आणि त्यांनी पण एक चपाती खाल्ली होती आणि मग झोपले होते. मग मी दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना काही पैसे घेऊन गेले होते आणि माझ्या फ्रेंड्सना म्हटले की मला पण जीन्स घ्यायची आहे. तर लंच टाईममध्ये मी आणि माझ्या 3 मैत्रिणी आम्ही सर्व मार्केटमध्ये गेलो होतो आणि मग माझ्यासाठी एक जीन्स आणि लेगिंग्स खरेदी केली होती. मग माझ्या एका फ्रेंडने मला म्हटले की तू घरी घालायला स्कर्ट पण घेऊन घे. मग मी म्हटले का? तर माझ्याबरोबरची एक मैत्रीण म्हणाली की हे जीन्स वगैरे कशासाठी घेतले जात आहेत ते आम्हाला चांगले माहीत आहे मॅडम, जेणेकरून तुला पण कोणी मुलगा प्रपोज करेल. मग मी तिचे हे बोलणे ऐकून एकदम लाजून गेले होते आणि म्हटले की यार नाही, असे काही नाही. पण मग माझ्या मैत्रिणीने म्हटले की बघ आमच्यासमोर अजिबात लाजू नकोस. सर्वांच्या मनामध्ये असे येत असते की आपल्याला पण कोणीतरी पसंत करावे आणि खूप प्रेम करावे. आणि ऐक, तुझ्या घरी काही प्रॉब्लेम नाही आहे जे तुला हे नको ते नको करेल. तू एक वेगळा स्कर्ट आणि टॉप घालून बाहेर जाऊन बघ आणि घरच्या गच्चीवर जाऊन बघ. मग बघ कसे मुले तर काय अंकल पण तुझ्यावर लाईन मारू लागतील. तिचे असे बोलणे ऐकून मी एकदम मनात खुश झाले होते आणि मग मी 2 स्कर्ट पण खरेदी करून टाकले होते आणि काही टॉप पण खरेदी केले होते. मग माझ्या फ्रेंडने मला मेकअपचं सामान पण खरेदी करायला सांगितले होते आणि मग मी तो पण घेतला होता, कारण की माझ्याकडे खूप पैसे जमा झाले होते. पप्पा जे पण मला देत होते ते मी जमा करत होते, त्यामुळे खरेदी करताना मला काही प्रॉब्लेम आला नाही. आणि मग मी संध्याकाळी घरी परत आले होते आणि आंघोळ करून एकदम फ्रेश झाले होते आणि मेकअप केला होता आणि मग काही सामान घ्यायचे कारण करून मी टॉप घालून दुकानच्या दिशेने जाऊ लागले होते. मग मी त्या दिवशी मेकअप केला होता आणि स्कर्ट घातला होता आणि त्याचा परिणाम मला दिसू लागला होता. आणि आता बाहेर गेले की गल्लीची सर्व मुले मला एकदम एकटक पाहू लागली होती आणि एकदम घुरून पाहू लागली होती. मी याच्या आधी हे कधी अनुभव केले नव्हते. मग मी दुकानमधून काही सामान घेतलं होतं आणि मी घरी आले होते. घरी येऊन मी खूप खुश झाले होते आणि मला आज खूप चांगले वाटत होते. मला माझा आनंद काही वेळामध्ये संपून गेला होता, कारण की आज पण रात्री पप्पा खूप दारू पिऊन आले होते आणि आज त्यांना सरळ चालता पण येत नव्हते आणि त्यांच्याबरोबर त्या दिवशी होते ते अंकल पण होते. मग मी आणि अंकलने पप्पांना पकडून त्यांच्या रूममध्ये नेऊन झोपवले होते आणि त्यांना पाहून मी परत रडू लागले होते. तेव्हा अंकल माझ्याजवळ आले होते आणि मला म्हटले की रडू नकोस बेटा. मग मी म्हटले की अंकल मग मी काय करू? पप्पांच्या शिवाय या जगामध्ये माझे कोणी पण नाही आहे. त्यांना जर काही झाले तर मी कुठे जाणार? अंकलने म्हटले असे काही वाईट विचार करू नको बेटा. मी म्हटले मी काय करू अंकल? पप्पा तर काही पण ऐकत नाहीत. जर त्यांना इतकी प्यायची आहे तर त्यांनी घरी बसून प्यावी. बाहेर गेले आणि त्यांना काही झाले तर मी एकटी त्यांना कुठे जाऊन शोधू? आणि मग मी एकदम रडू लागले होते. मग अंकलने मला त्यांच्याकडे चिटकवले होते आणि मला गप्प करू लागले होते.